किंग्स आहे. आपण खेळाडू कक्षामध्ये व्हा. कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून थोडं बाजूला बा. षटकारांशी सुरुवात केली ऋतिक या बॅटरने. ऋतिक आणि हर्ष हे दोन खेळाडू डाबाची सुरुवात करत आहेत. पुढचा बॉल बॅकफुटला गेला, जागा बनवली, पॉइंट क्षेत्रामध्ये ढकलून दिलं, एक धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्येत होतोय थोडासा हलकासा बदल आणि धाबा लागला जातोय दिसत. व्हेरी फर्स्ट बॉल षटकार टोकण्याचा किमिया वीरेंद्र सहवाग या भारतीय खेळाडूला आपण अनेक वेळा बघितलं, जो व्हेरी फर्स्ट बॉल सिक्सर टोकण्यामध्ये माहीर होता. चौकार टोकण्यामध्ये सचिन तेंडुलकर सरांना आपण बघितलं. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. ओहो, फील जोरदार केलं आणि याच बरोबर फिंगर इज गॉन ऑफ. काय घडलंय असं वाटलं होतं की पंच त्या ठिकाणी इशारा करतात काहीतरी. 7 धाबा धाव फलकावर बनवलेत. बिनबाद 7 अशी चांगली सुरुवात बॅटिंग करणाऱ्या टीमची. आरटीजी किंग्स स्लॉक करायचं होतं, ऑफ स्टंपर शफल झालाय, डाऊन द लेग डाबेस्ट सोडून जाणारा चेंडू आहे. त्यामुळेच पंच प्रकाश भगत सरांचा वाईट बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त धाब्याची नोंद होते. धावसंख्या धाव फलकावर लागली जाते ती 8. सामना सुरू आहे. ठाकूर लॉयन्स वर्सेस आरटीजी किंग असा. ठाकूर लॉयन्स टीमचे संघ मालक म्हणून कमलेश ठाकूर यांच्याकडे पाहिलं होतं. सरळ बॅटचा वापर केलाय, चेंडू मिड ऑफ मध्ये गेलाय, धाव घेण्याची संधी मिळत नाही. गोलंदाज जर आपण बघितलं तर पहिलं षटक टाकण्याकरता जो सज्ज झालाय विनीत चौधरी हा आयकॉन खेळाडू आहे. ठाकूर लॉयन्स टीमचा हा आयकॉन खेळाडू. लेफ्ट हँड राऊंड द विकेटचा मारा, फ्लाइट जास्त दिली होती. बॅटरच्या बॅटच्या रडार पासून हा चेंडू थोडस दूर आहे आणि अतिशय चांगल्या योग्य टप्प्यावर त्या ठिकाणी गोलंदाजी होताना आपल्याला दिसून येतं. धावसंख्या धाव फलकावर आता थांबली जातोय. धाबा आहेत त्या 8 धाबा. मैदान क्रमांक 2 वर हा मॅच तुम्ही बघतायत. टॉस जिंकल्यानंतर ठाकूर लॉयन्स टीमच्या कॅप्टनने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. आरटीजी किंग्स संघाला बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं. 20 मिनिटांमध्ये तुमची 4 षटकं टाकून पूर्ण झाली पाहिजे. ओ स्ट्रेट टू द बॉलर. गोलंदाज विनीत चौधरी आपल्या फॉलोथ्रूमध्ये चेंडूला अडवतोय. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर काय चांगला बोलबाला, काय चांगला दबदबा आपल्याला पाहायला मिळतोय. अमर महतो वेलकम सरजी या ठिकाणी दाखल झालेत. पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा आहेत त्या बिनबाद 8. आफ्टर 1 ओव्हर स्कोर इज सेट. आरटीजी किंग्स म्हटलं तर त्यांचा बोलबाला, त्यांची दहशत आपण या मैदानावर बघितलोय. आपण बघतायत भंडारी प्रीमियर लीग 2025 अतिशय चांगले क्रिकेटपटूंची खान म्हणून म्हटलं जातं या समाजाला. या समाजामधून अनेक क्रिकेटपटू पुढे आलेत. मग आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू बघितला, स्वप्नील पाटील या खेळाडूला आपण पाहिलं. UAE टीम मधून नेतृत्व त्याचं पाहायला मिळालं होताना दिसला. अशा काही खेळाडूंचा उल्लेख सातत्याने केला जातो या भंडारी प्रीमियर लीग मध्ये. एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा, वार्षिक महोत्सव असंच म्हणावं लागेल. सर्व खेळाडू एकत्रित येत आहेत. आता गोलंदाजी मार्गावर क्रमांक 2चं षटक टाकण्याकरता बघूया कोणत्या गोलंदाजाला या ठिकाणी निमंत्रण दिलं जातं. गोलंदाजी मार्गावर आता गोलंदाजाला प्रत्यय. स्ट्राइक इनकडे उजवा त्याचा बॅटर सज्ज झालाय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन खेळलं जातं. चेंडू मिड ऑफ क्षेत्रामध्ये आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्यामुळेच पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी आपण बघितलं की पहिल्या षटक जे पॉवर प्लेचं होतं त्याच्यामध्ये धाबा चोरल्या गेल्यात. आता सुद्धा धावसंख्येत थोडासा बदल होतोय. स्ट्राइक इनकडे आता बॅटर वळतोय तो ऋतिक पाटील. स्ट्राइक इनकडे हर्ष हा बॅटर आहे. चेंडूला ऑन साइडला घेऊन काढला जातोय. एकदा मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. एकाच धाब्यावर आता समाधान मानावं लागतोय या बॅटरला. धावसंख्या 1 ने आता पुढे जाताना दिसतोय. स्कोर इज 10.
10 without loss. 1.2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती 10 धाबा. पुन्हा थोडासा शॉर्ट बॉल डावे सोडून जाणारा चेंडू आहे. धावसंख्येत अर्थातच काही बदल होताना दिसत नाही. असेल नो बॉलचा इशारा आला. धावसंख्या आता वाढताना दिसते, धावसंख्या फुलताना दिसते. धावफलकावर धाबा लागल्या जातात त्या 12 धाबा. एक 1.3 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा लागल्या जातात त्या 12 धाबा. डीपीएन लाईव्ह या युट्यूब वाहिनीद्वारे थेट प्रक्षेपण केलं जातं या स्पर्धेचं. गोलंदाज तयार. फुल फिश बॉल हल्ला केलाय, चेंडूला पाठवून दिला. स्कोर लेग पट्ट्या बाहेर. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही. थेट 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 बॅटरला मिळते 6 धावांची बॅट. सिक्सर. स्कोर मोज ऑन 18. स्लोवर बन, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. संत गतीचा चेंडू पडला गेला. एक वॉर्निंग सुद्धा पंच प्रकाश भगत सरांकडून मिळतोय गोलंदाजाला. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आपण बघतायत. प्रत्यय हा सुद्धा एक चांगला युटिलिटी क्रिकेटर आहे. स्कोर इज 18. धावसंख्या धावफलकावर 18. षटक क्रमांक 2 सुरू आहे. दुसऱ्या षटकामध्ये 5 चेंडू टाकून सलत गोलंदाजांचे. पुन्हा एकदा बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी होती. चेंडूला काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये खेळून काढलं. एकदा मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावतायत आणि जशी संधी मिळाली त्या संधीचं सोनं केलंय प्रत्येकाच्या या षटकामध्ये बॅटरने. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावर 20 बिनबाद 20 अशी चांगली सुरुवात आहे. बॅटिंग करत असताना आरटीजी किंग्स या संघाचे 2 षटकांकरता खर्च केलेला वेळ आहे तो 10 मिनिटांचा. 10 मिनिटांमध्ये तुमची 2 षटकं टाकून पूर्ण सलत. लक्षात घ्या, आणखीन 10 मिनिटांमध्ये तुम्हाला ती 2 षटकं टाकून पूर्ण करायची आहेत. अन्यथा 5व्या षटकामध्ये तुमचा अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. ठाकूर लॉयन्स टीमचे संघ मालक कमलेश ठाकूर सरांचा आम्ही आभार मानतोय. प्रत्येक वर्षी चांगला सपोर्ट त्यांचा या स्पर्धेला असतोय. आरटीजी किंग्स संघाचे संघ मालक प्रसादजी राऊत आणि शैलेशजी ठाकूर यांचा सुद्धा मनापासून आभार असेल. कारण आपल्यासारखे संघ मालकांमुळेच ह्या दर्जेदार क्रिकेट स्पर्धेला तुम्ही आम्ही प्रत्येक जण बघत असतो. चांगलं टॅलेंट पाहायला मिळतं खेळाडूंचं आणि चांगलं मार्ग त्यांना मिळत असतोय. गायडन्स मिळत असतं, मार्गदर्शन तुमचं मिळत असतं. आज जे आपण संघ बघतोय आर्यन नाईट रायडर्स, आर्या द टायटन्स. आर्यन नाईट रायडर्स टीमचे संघ मालक म्हणून आर्यन कल्पेश पाटील, कुमार आर्यन कल्पेश पाटील यांना आपण बघणार आहोत. आर्या द टायटन्स टीमचे संघ मालक म्हणून संकेत राऊत हे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. रदन सनराइज स्वप्नील राऊत सरांना आपण बघतायत. NT वॉरियर्स यशोधनजी ठाकूर हे संघ मालकाच्या भूमिकेमध्ये आहेत. PVR इंडियन प्रणितजी राऊत हे संघ मालकांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रभात सुपर किंग मितेश पाटील हे संघ मालकांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. रुची चॅलेंजर प्रमोद चौधरी सरांना आपण संघ मालकाच्या भूमिकेमध्ये पाहायला बघतोय. बॅटिंग पॉवर प्ले इशारा आलाय आणि षटक क्रमांक 2 ते 4 मध्ये तुम्हाला तो बॅटिंग पॉवर प्ले घ्यायचा आहे आणि त्यानुसार तो बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय. धावसंख्या धावफलकावर 20 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर 2 ओव्हर्स. आणि हे षटक टाकण्याकरता गोलंदाजाची जबाबदारी आता राहुल या गोलंदाजाने आपल्या खांद्यावर उचललंय. 2 मध्ये 20 धाबा आलोत. बॅटिंग पॉवर प्ले आहे.
आणि त्यामुळेच तसा खेळ बॅटरचा मैदानाच्या आतून दिसेल काय. स्ट्रायकिंगकडे ऋतिक असेल. दोघांमध्ये चांगली भागीदारी आहे. ऋतिक आणि हर्ष हे दोन दमदार सुरुवात करून देत आहेत आपल्या टीम करता. हे दोन बॅटर आणि त्यांच्यामुळेच धावसंख्या वाढताना दिसते. DBM लाईव्ह म्हटलं तर सध्या मैदान क्रमांक 2 वर ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये जयेश पाटील आहेत आणि कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये हर्ष मांगेला मैदान क्रमांक 2 वर इथे कार्यरत आहेत. मैदान क्रमांक 1 वर धनंजय मांगेला, प्रीत पाटील आणि कार्तिक मांगेला यांना आपण बघतायत. अशा प्रकारचं हे DBN यूट्यूब वाहिनी आणि अतिशय चांगली क्लॅरिटी क्वालिटी यांचा आगळा वेगळा संगम म्हणजेच DBN लाईव्ह. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. राहुल समोर जातोय ऋतिक पाटील. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे. पुन्हा जास्त वेळ खर्च होतोय. लक्षात घ्या तुम्ही आता 11 मिनिटं खर्च केलेत. उरलेल्या 9 मिनिटांमध्ये तुम्हाला ही 2 षटकं टाकून पूर्ण करायची आहेत. स्लोवर वन व्हॉट स्ट्रोक. चेंडूला लॉंग लेग रिझन मध्ये पाठवून दिलाय. चेंडू सीमारेषे पार आर पार दमदार शानदार बहरदार डौलदार वजनदार बॅटरने ठोकलाय षटकार. ठाकूर लायन्स आपल्या पहिल्या विकेटच्या शोधामध्ये. दुसऱ्या बाजूला धावांचा शोध घेता घेता मोठे फटके आता येऊ लागलेत. एकूण धावसंख्या बिनबाद 26. RTG किंग्स या संघाची कमबॅक करावा लागेल. राहुलला वापसी करून द्यावी लागेल. विकेट घ्याव्या लागतील आणि विकेट मिळवून तरच या ठिकाणी जो दबाव आहे दडपण आहे ते बॅटिंग करणाऱ्या टीमवर वाढलं जाऊ शकतं. ऐतिहासिक असं क्रीडांगण आहे. नरवीर चिमाजी आप्पांच्या नावाने या मैदानाला आपण बघतोय. कारण फार मोठा इतिहास आहे आपल्या या वसई तालुक्याचा ज्याच्यामध्ये चिमाजी आप्पांचं योगदान हे सुद्धा फार मोठं आहे. 1741 1707 ते 1741 इतकी छोटीशी कारकीर्द परंतु इतिहास घडवलाय. मोठा फटका खेळायचा होता. चेंडूने उंची जास्त गाठली. लांबी कमी. शतरक्षक विनीत चौधरी देतात आम्ही. विकेटचं पतन. लागलाय पहिला धक्का. एक गडी बाद. धावसंख्या 26. 26/1. एक विनंती असेल. ठाकूर लायन्स टीमचे एक्स्ट्रा प्लेयर आलेत परंतु RTG किंग्स टीमचे एक्स्ट्रा प्लेयर का अजून आले नाहीत लक्षात घ्या. अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या खेळाडूंचे नावं सांगण्याकरता. अन्यथा 2 धावांची पेनल्टी लागेल. कारण प्रत्येक टीमचा आपल्याला डिसिप्लिन हवा आहे. प्रामाणिकपणा हवा आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आयकॉन खेळाडू प्रणय गेलेला आहे. अतिरिक्त खेळाडू होते परंतु ते आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या खाली आहेत. थोडेसे दिसले नाहीत. थँक्यू सो मच. चांगला सपोर्ट आपण करत आहोत. प्रणय गेले तर ओहो यष्टांच्या पाठीमागे यष्टी रक्षक खूप चांगलं काम करत आहेत. यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये प्रत्यय यांना तुम्ही बघतायत. प्रत्यय आणि याआधी एक षटक सुद्धा टाकलं होतं. 26 वर 1 गडी बाद. 7 बॉलमध्ये 15 धावांचं योगदान ऋतिक पाटील या खेळाडूचं. आणि आता प्रणय हा खेळाडू गेलाय. स्ट्रायकिंगकडे प्रणय याला तुम्ही बघतायत. आयकॉन खेळाडू आहे. आयकॉन म्हटलं तर एक मोठी जबाबदारी असते. आपली कामगिरी बघून आपल्याला टीम मध्ये 11 मध्ये जागा मिळतोय आणि ते सुद्धा आयकॉन. आयकॉन म्हटलं म्हणजे एकही सामना तो मुकणार नाही. प्रत्येक सामन्यामध्ये तो खेळाडू खेळताना दिसेल. चांगलं कॉन्सन्ट्रेशन. चेंडूला स्वीपर कव्हर रिझर्व मध्ये पाठवून दिला. 1 नाही 2 नाही 3 नाही. धाव मिळतात 4. हा आलाय
BPL चौकार. आमचा नाद करायचा नाही, आमच्या वाटेला जायचं नाही. हम चॅम्पियन है चॅम्पियन. स्कोर मूव्स ऑन 30. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या आता पुढे चालली आहे. धापा लागले जातात. 1 गडी बाद 30. 2.4 बॉलची समाप्ती झाली. आमचे ऑपरेटर म्हणून सध्या आपण बघतायत अभिषेक यादव चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहे. स्लोवर बन शॉर्ट बॉल होता, पूल केला जातोय. चेंडू ऑन साइडला आलाय. एक धाव मिळाली. काऊ कॉर्नर क्षेत्रामधून थ्रो येण्याआधी सहजगत्या बॅटरने खेळपट्टीवर आपलं काम केलं पूर्ण. 2 धावा तो प्राप्त करतोय. धावसंख्या 2 ने पुढे जाते आणि धाबा लागले जात आहेत. 1 गडी बाद 32 धाबा. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 2.5 चेंडूंच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना आरटीजी किंग्स टीमची धावसंख्या 1 गडी बाद 32. 2 बॅटर जे आपण या खेळपट्टीवर बघतायत, एका बाजूला हर्ष आणि दुसऱ्या बाजूला प्रणय. पुढे येऊन खेळला जातो. चीप केला जातो या चेंडूला. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय आणि या लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाने टिपलाय झेल. फलंदाज प्रणय याचा संपलाय खेळ. विकेटचं पतन. दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 32. 32 for 2. DJ Bravo, DJ Bravo, champion, 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 champion. Everybody knows say Bravo a champion, 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 champion. Everybody know Chris Gayle is a champion. Dini a champion, Bounty a champion. राहुलला सफलता मिळाली, परंतु कौस्तुभ याचं सुद्धा कौतुक करेन. अगदी योग्य पद्धतीनं त्यांनी चेंडूवर नजर ठेवली आणि दोघेही सख्य बंधू म्हणजेच बंधूने बंधूची मदत केली. खरं तर रिअल लाईफ मध्ये सुद्धा एकमेकांच्या मदतीला धावून आलं पाहिजे प्रत्येकाने. आणि धावसंख्येत जर आपण बघितले तर 2 गडी बाद धाव फळकावर लागल्या जातात. ते 32 धाबा. 3 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. 2 षटकांमध्ये काय रणनीती असेल त्याची चर्चा आपण करणार आहोत. पुढील होणाऱ्या मॅचची चर्चा सुद्धा मैदान क्रमांक 1 वर केली जाईल. त्या ठिकाणी प्रमोदजी शेडगे यांचा गोड आवाज तुम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकताय. महाराष्ट्रातील एक प्रख्यात समालोचक म्हणून त्याने आपल्या नावाचा ठसा उमटवला. मॅच कडे वळी आपण. नवीन बॅटर बघितलं तर दोन बॅटर जे मैदानाच्या आत मध्ये खेळ करत आहेत. आता विनीत चौधरी हा गोलंदाजी मार्गावर आलाय. स्ट्राईक इनकडे हर्ष आहे आणि अंकित हा नॉन स्ट्राईक इनकडे आपल्याला बघायला मिळतोय. 2 गडी बाद 32 धाबा. आरटीजी किंग्स टीमचा आम्ही आभार मानू. चांगलं डिसिप्लिन दाखवतात त्यांच्या टीमचं सुद्धा खेळाडू. आता ग्राउंड स्ट्रोक खेळलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक फंबल झालं आणि फायदा उचलला बॅटरने. 2 धावा पाहून पूर्ण होत आहेत. खऱ्या अर्थाने आज एकमेकांविरुद्ध लढायचा आहे. विजय होईल तो भंडारी प्रीमियर लीगचा, परंतु जे चुरशी बघायला मिळतोय त्याच्यामधून आमच्या लाडक्या प्रेक्षकांना, त्यांच्या समर्थकांना, सपोर्टर्सना आनंद मिळत असतो. कोवटा पदा चेंडू होता. खोदून काढायचा होता. हेलिकॉप्टर स्ट्रोक काढायचा होता बॅटरला. एकदा मिळाली. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एकाच धाब्यावर बॅटर आता समाधान मानताना दिसतोय. धावसंख्या पोहोचली जाते 35 धाबा. 2 गडी बाद 35. 12 या धावसंख्येवर हर्ष हा खेळाडू खेळतोय. दुसऱ्या बाजूला अंकित या बॅटरला आपला अकाउंट ओपन करायचं. पहिल्यांदाच तो सामोरं जाईल गोलंदाज विनीत चौधरीच्या या गोलंदाजीवर. विनीत म्हटलं तर ठाकूर लॉयन्सचा आयकॉन खेळाडू आहे आणि त्याच्याकडून मोठी अपेक्षा आहे. एखादा विकेट्स मिळवेल अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांनी आपली छाप यापूर्वी सुद्धा सोडलंय. बॅकलिपचा वापर केलाय. चांगला फटका आहे. 1 धाव तो मिळाली. दुसरी धाव घेण्याचा विचार नाही. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. थ्रो खराब झाला परंतु वापसी केली. पुन्हा एकदा एकमेकांना साथ देताना दिसत त्यांचे खेळाडू. धावसंख्या 2 गडी बाद 36. 36 for 2 इन द 4th ओव्हर. 4थं षटक सुरू आहे. 4थ्या षटकामध्ये 3 चेंडू टाकून चालत. पुढचा बॉल फुलटॉस बॉल. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडूला पाठवून दिलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. त्याच्याकडून कोणती चूक नाही झाली आणि गोलंदाज विनीत चौधरी याला विकेट मिळाली. विकेटचं पतन. गॉन.
यस 36 वर 3 गडी बाद सलत आणि सफलता मिळवून दिलं विनीत चौधरीने. चांगला चेल तिथे टिपला गेला राहुल कडून. 36 वर 3 गडी बाद. आता नवीन बॅटर गेले हितेन. जबाबदारी काय असतं ते प्रत्येकाला दाखवून द्यावा लागेल. गोलंदाज तयार. कोवळ्या टप्प्याचा चेंडू होता. सरळ बॅटचा वापर केला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स हे कलेक्ट करत आहेत. तत्पूर्वी बॅटरने पूर्ण केल्यात. या चेंडूवर 1 धाव एका धाब्याच्या मदतीनं धाव संख्या 3 गडी बाद 37. 5 चेंडूचा खेळ संपलाय. चौथा षटक सुरू आहे. चौथ्या षटकामध्ये 5 चेंडू गोलंदाज इथे टाकताना दिसतोय. आयकॉन खेळाडू आहेत त्यामुळेच 37 धाबा झाले. 37 इज द स्कोर. आयकॉन खेळाडूंवर जबाबदारी असं विकेट तर प्राप्त करून दिलाय त्याने. स्लोवर वन संत गतीचा चेंडू पकायला मिळतो. डायरेक्ट हिट. काम पीट. विकेटचं पतन झालंय आणि याच बरोबर चौथा धक्का लागलाय आरटीजी किंग्स टीमला. धाव संख्या 37 असताना 37 फॉर 4 आफ्टर 4 ओव्हर्स. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आरटीजी किंग्स टीमची धाव संख्या 4 गडी बाद 37. वर 4 गडी बाद. 37 फॉर 4 आफ्टर 4 ओव्हर्स. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांमध्ये 37 धाबा धाव फलकावर लागल्यात. एका बाजूला हर्षचा सुद्धा चांगला खेळ बघायला मिळाला. आता नवीन बॅटर कोण आहे त्याची चर्चा आपण करूया. न्यू बॅटर इन. सिद्धेश रिद्धेश. नवीन बॅटर आता रिद्धेश गेलेत. 4 गडी बाद धाबा लागल्या जातात त्या 37 धाबा. करंट रन रेट सुरुवातीला चांगला होता त्याच्यानंतर मात्र तो घसरलेला दिसलाय. रिद्धेश स्ट्रायकिंग कडे असेल. शेवटचं षटक या पहिल्या डावातील. पहिल्या डावामध्ये धाबा बनवाव्याच लागतील. धाव फलकावर सध्याची स्थिती जर आपण बघितली तर थोडीशी खराब दिसते. 9च्या थोडीशी वर सरासरी आपल्याला पाहायला मिळते. 9.25च्या सरासरीने धाव फलकावर धाबा लागल्या जातात त्या 37 धाबा 4 गडी बाद. आता गोलंदाजी मार्गावर कौस्तुभ येत आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये पुन्हा आपण लक्ष केंद्रित करूया. कॅरी रॉड्रिक्स आणि प्रकाश भगत सरांना. खूप चांगला अनुभव या दोन्ही पंचांचा. अनेक लेदर क्रिकेट मॅच मध्ये पंच म्हणून त्यांची कामगिरी मी पाहिलंय. मागच्याच आठवड्यामध्ये सॅटरडे आणि संडे 2 दिवस खूप चांगली कामगिरी मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित त्या स्पर्धेमध्ये या पंचांची आपण बघितली होती. उगम घरत कॅरी रॉड्रिक्स, प्रकाश भगत, संदीप गाबड, राम सरोज, दीपक कोतवाल या सरांना आपण पाहिलं होतं. आणि आमचं भाग्य की त्या स्पर्धेमध्ये धावतं समालोचन करण्याची संधी आम्हाला मिळाली होती. बरेचसे रणजीपट्टू त्या ठिकाणी खेळताना दिसलेत. वही आपण शेवटचं षटक टाकण्याकरता गोलंदाज तयार. स्विच करायचं होतं. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. 1 धाव तर मिळाली. बाईचा इशारा पंच प्रकाश भगत सरांचा आपल्यापर्यंत पोहोचलाय. अतिरिक्त धाब्याचे धाव संख्या पुढे सरकली आणि धाबा लागल्या जात आहेत 4 गडी बाद 38 धाबा. चांगली सुरुवात झाली होती. त्याच्यानंतर थोडासा ब्रेकअप म्हणजेच जी धाव संख्या होती ती धाव संख्या या ठिकाणी तोडण्यामध्ये सफल ठरलेत गोलंदाज. यश मिळवून दिलं राहुलने. यश मिळवून दिलं विनीत चौधरीने. शॉर्ट बॉल पॉइंटच्या वरून चेंडूला पाठवून दिलाय. क्षेत्ररक्षकांनी चेंडू मध्ये शर्यत लागली. याच्यामध्ये विजय झाला चेंडूचा. मिळता धाबा 4. बीपीएल चौकार.
हे तुम्ही आपण बघितलं कशा प्रकारचं शॉर्ट सिलेक्शन ऑफ स्टंपचा थोडासा बाहेर निघणारा बॉल होता आणि अगदी योग्य पद्धतीने पॉइंट शतरक्षकाच्या वरून या चेंडूला उडून दिलं आणि 4 धाव प्राप्त केल्या. कोस्तुबियाचा पुढचा बॉल वेगवान पटका खेळायचा होता, शतरक्षक चेंडू खाली आणि त्याच्याकडून मोठी चूक झाली. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये हा जेल ड्रॉप झाला. एकाच रुळावर दोन्ही गाड्या धावण्याचा प्रयत्न आणि याच्यातच अपघात झालाय. 1 शॉटचा सुद्धा इशारा आलाय, म्हणजेच एकही धाव नसेल या चेंडूवर. 1 शॉटचा इशारा पंच प्रकाश भगत सरांचा. एकही धाव मिळत नाही. धाव संख्या धाव फलकावर याच बरोबर झालेली आहे. 5 गडी बाद 42 42. वन शॉटचा इशारा आला, सो एकही धाव नसेल. स्कोर इज 42 42 वर 4. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 5 गडी बाद 42. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलेत. विहान न्यू बॅटर इन विहान. शतरक्षक विहान होता. विकी नवीन बॅटर विकी. ओहो चांगला बॉल गुडलेन क्षेत्रामध्ये टाकलाय. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. बघूया, 1 धाव तर मिळाली. एकच धाव मिळेल. बॅटची मदत सुद्धा मिळाली होती, त्यामुळेच ही 1 धाव पूर्ण होते. एका धाब्याच्या साह्यानं धावसंख्या 43. 5 गडी बाद 43 धाबा. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. धाव फलकावर धाबा आहे तर 43 धाबा. दबाव दडपण आता जाणवतोय बॅटिंग करणाऱ्या टीमवर. 43 for 5. 5 गडी बाद 43. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा बॉल. वाईट बॉलचा इशारा पंच प्रकाश भगत सरांचा. अतिरिक्त धाबा संख्येचा कोटा वाढतोय. धाबा लागल्या जातात 44. 5 बाद 44 धाबा. चांगलं नियोजन, चांगली आखणी सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं. माझे महापौर राजीवजी पाटील सरांना त्यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा झाला. त्यांच्या शुभ हस्ते आणि चांगलं गायडन्स खेळाडूंना केलं. बॅटिंग क्रीजच्या कोवर जाऊन सिलेक्ट करायचं होतं चेंडूला आणि याच बरोबर इम्पॅक्ट इन लाईन बरोबर मधल्या एसटीवर जाणारा चेंडू होता. अपील जसं केलंय तसं पंचांचं बोट आकाशाकडे उंचावलं गेलंय. विकेट डाऊन. 6वा धक्का. 6 गडी बाद. धाव संख्या 44. 44 for 6. Something special from that man again. थँक्यू सो मच. हे तुम्ही बघू शकतायत प्रमुख अतिथी नितीन ठाकूर सरांना. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आणि त्यांच्यासोबतच आणखीन कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅचकडे आपण जाऊया. ओहो काय घडलं बघूया. चांगलं फिल्डिंग होतं. दुसरी धाव घेण्याचा विचार केला जातो आणि इथे फसला जातो बॅटर. याच बरोबर 7 गडी बाद पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागले जात आहेत. त्या धाव फलक आपण बघूया. स्कोर बोर्ड आम्हाला स्पष्ट दिसतोय. 5 षटकांची समाप्ती पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागल्या जातात. 7 गडी बाद 45. 45 for 7 आणि 46 धाव संख्येचं टार्गेट असेल. 46 धावा बनवाव्या लागतील दुसऱ्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना ठाकूर लायन्स या टीमला. 46 इज द टार्गेट. पहिला डावांचा खेळ संपलाय आणि इथे धाबा लागल्या जातात 45. 46 धाव संख्येचा पाठलाग करावा लागेल आरटीजी किंग संघाविरुद्ध ठाकूर लायन्स टीमला. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा चर्चा करता येऊया.
हॅलो, थँक्यू सो मच. आमच्यासोबत या ठिकाणी नितीन ठाकूर सरांना आपण बघतायत. अतिशय चांगलं समाजसेवक म्हणून त्याने आपल्या कामाचा ठसा उमटवलाय. कॅमेरामॅन या ठिकाणी फोकस करत आहेत नंबर 2च्या मैदानावर, जिथे आपण कॉमेंट्री बॉक्स आहे तिथे बरोबर कॅमेरामॅन या ठिकाणी सर्व क्षणचित्र दाखवली जात आहेत. कॅमेरामॅन आपण बघू शकतायत त्या ठिकाणी आहेत आणि मैदान क्रमांक 2वर कॉमेंट्री बॉक्सच्या अगदीच समोर त्या ठिकाणी ते सज्ज झालेले आहेत. येस कॅमेरामॅन, मैदान क्रमांक 2वर आमच्या समोर नितीन ठाकूर सर जोडले जातात. अतिशय चांगले समाज कार्यकर्ते आहेत. भंडारी प्रीमियर लीग म्हटलं तर खरोखरच एक आपल्या समाजाची छाप सोडणारे बरेचसे खेळाडू आपल्याला बघायला मिळत आहेत. चांगले कार्यकर्ते समाजसेवक आपल्याला बघायला मिळत आहेत. जयप्रकाश ठाकूर असो, तुम्ही असो किंवा स्वप्नील पाटील असो, चांगले खेळाडू तर मिळत आहेत. आणि फक्त क्रिकेट खेळामध्येच नाही तर अनेक क्षेत्रामध्ये पुढे असलेले काही खेळाडू आपल्याला बघायला मिळत आहेत. आपला समाज खूप पुढे चाललाय असं मला तरी वाटतं. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आणि हे या ज्या पद्धतीने क्रिकेट खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, त्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया काय असतील? भंडारी प्रीमियर लीगचे 4थं वर्ष आहे आणि दरवर्षीप्रमाणे इथे गुण्यागोविंदाने सगळे सामने होतात, कुठलाही वादविवाद न होता. ही आम्ही ज्या वेळेला चालू केली त्यावेळेला थोडीशी भरपूर प्रॉब्लेम आम्हाला आले आणि विशेषतः म्हणजे या भंडारी प्रीमियर लीग चालू केल्यानंतर आम्ही एक प्रत्येक गावागावात जोडलो गेलो तरुण पिढीला आणि त्याचा फायदा आम्ही भंडारी प्रीमियर लीगच्या माध्यमातून 8 महिन्यापूर्वी झालेलं इलेक्शन लढलो आणि विरारपासून तर नायगावपर्यंत आम्ही भरघोस मतांनी सगळे भंडारी प्रीमियर लीगचे पॅनलचे जे उमेदवार होते सगळे 18 उमेदवार 21मधून निवडून आले. याचाच अर्थ असा आहे का समाजामध्ये या भंडारी प्रीमियर लीगनी एक वेगळं हे केलेलं आहे, आपलं अस्तित्व निर्माण केलेलं आहे, आपला ठसा उत्पन्न केलेला आहे. हे असंच पुढे चालत राहिलं पाहिजे. याच्यासाठी सगळ्या भंडारी समाजातील आणि सगळे आपले टीम ओनरला आणि सगळ्या खेळाडूंना माझ्या शुभेच्छा असतील आणि असंच पुढे चालू राहू दे. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. चांगल्या प्रतिक्रिया नितीन ठाकूर सरांच्या आपल्याला पाहायला मिळाल्या. पुन्हा आम्ही तुमच्यासोबत चर्चा करू, जसा वेळ मिळेल आम्हाला तशी ती चर्चा जारी राहील. विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये आपण विराजमान व्हा. दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतोय. 46 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि 2 बॅटर उतरलेत खऱ्या अर्थाने ठाकूर लायन्स टीमचे. पाहूया कशा पद्धतीने त्यांचा खेळ होतोय. पहिली सुरुवात तर दमदार झाली होती आरटीजी किंग्स टीमची. त्याच्यानंतर त्यांचा खेळ उर्वरित जी षटकं होती त्या षटकांमध्ये व्यवस्थित होऊ शकला नव्हता, बॅटिंग व्यवस्थित होऊ शकली नव्हती. आता प्रत्युत्तर कसं दिलं जातं ती चर्चा आपण करणार आहोत. 2 बॅटर उतरलेत. खऱ्या अर्थाने सुरुवात सुद्धा चांगली करावी लागेल त्या बॅटरला. स्ट्रायकिंगकडे बॅटर राहतोय निनाद ठाकूर आणि नॉन स्ट्रायकिंगकडे गणेश. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बॉट टीम. मॅचला सुरुवात होतोय. फिल्डिंगमध्ये चेंजेस केलं जातं आणि पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हर्ष घेऊन येतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक टाकण्याकरता जबाबदारी आले हर्ष या खेळाडूवर. चांगल्या प्रतिक्रिया नितीन ठाकूर सरांच्या आपण बघितलं की आमचा समाज एकत्रित आहेत. चांगला ठसा आमच्या समाजाने उत्पन्न केलाय. फुलपिच बॉल होता. मनगटाच्या मदतीने चेंडूला वळवलं बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये. 1 धाव मिळाली. 1 धाब्याची मदत या ठिकाणी मिळते बॅटरला आणि निनाद ठाकूरने आपला अकाउंट ओपन केलं. आता गणेश स्ट्रायकिंगकडे आलाय. 46 धावा बनवायच्या आहेत 5 षटकांमध्ये. वेळ दिलाय 4 षटकांकरता 20 मिनिटांचा. त्या 20 मिनिटांमध्ये तुमची 4 षटकं टाकून पूर्ण झाली पाहिजेत. 5 षटकांचा मॅच होतोय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन खेळायचं होतं. बॅटच्या वरच्या एजला चेंडू आदळलाय. स्कोरीज शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू गेला. 1 धाव 1 धाब्याची मदत मिळाली. दोन्ही बॅटरने आपला अकाउंट ओपन केलं. धावसंख्या धावफलकावर आहे ती 2. गोलंदाजी मार्गावर
गोलंदाज जबाबदारी स्वीकारताना दिसतोय. मोठी जबाबदारी असेल त्यांच्यावर सुद्धा, दबाव दडपण तर असेल, परंतु त्यामधून त्यांना बाहेर पडावं लागेल. ओहो, मोठा फटका, चेंडू हवेत आहे, शतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, ते करत नाही कोणती चूक आणि रिद्धेशने टिपलाय झेल. फलंदाजाचा संपला खेळ, विकेटचं पतन, टीट फॉर टॅट. जसं तसं प्रत्युत्तर दिलं जातं गोलंदाजी करणाऱ्या आरटीजी किंग संघाद्वारे. गॉन. पता है क्या कहा था उसने? मुझे जो पसंद है उन सबको मार डालेगा. मुझे पसंद करने वाले करोड़ों लोग हैं बाहर. मोठा फटका खेळायचा होता डीप मिड विकेटच्या वरून, परंतु शतरक्षक 38 सर्कलचे तैनात होते. टायमिंग व्यवस्थित झाला नव्हतं, ताकद थोडीशी कमी पडली असं मला वाटतं आणि त्यामुळेच एक मोठा धक्का दिला गेलाय ठाकूर लॉयन्स टीमला. आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ठाकूर लॉयन्स टीमचे उतरलेत, प्रत्यय उतरलेत. एक अष्टपैलू खेळाडू आहेत प्रत्यय, यष्टीरक्षक म्हणून सुद्धा त्यांना पाहिलं, त्याचबरोबर गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये सुद्धा ते दिसले. आता फलंदाजाची भूमिका ते कशा पद्धतीने पार पडतील. गणेश आणि प्रत्यय ह्या दोन खेळाडूंवर जबाबदारी आहे. जबाबदारी ही प्रत्येकावर असतं. मग आयुष्यामध्ये आपण पुढे वाटचाल करतोय, आयुष्य जगताना सुद्धा आपल्यावर मोठी जबाबदारी असतं. क्रिकेटच्या मैदानामध्ये तुम्ही जेव्हा बॅटर असतात तेव्हा बॅटिंग करणं तुमची जबाबदारी, बॉलर असतात तेव्हा बॉलिंग व्यवस्थित करणं जबाबदारी आहे. इथे धावांचं जी ओझं आहे 46 धावसंख्येचं ते पूर्ण पार पडण्याकरता प्रयत्न तर सुरू आहेत आणि प्रत्येक नामाचा खेळाडू गेलाय. प्रत्येक ठाकूर स्ट्राईक इनकडे असेल, उंचपुरा असा खेळाडू आहे, उंचीचा फायदा त्याला होऊ शकतो. 2 वर 1 गडी बाद हे स्थिती पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉल, फुल 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 पॉवरफुल, 1 बाउन्स ओव्हर द रोप, मिळतोय धाबा 4. लॉंग लेग पट्ट्या बाहेर चेंडू गेलाय, त्यामुळेच येतोय चौकार. चौकाराची मदत मिळाली, 1 गडी बाद, 6 धाबा. प्रत्यय ठाकूरने आपलं अकाउंट ओपन केलं, चौकाराच्या मदतीने त्याने आपलं खातं उघडलं आणि 4 धाबा त्याच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. धावसंख्या 6, 46 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. अजूनही 40 धावा बनवायच्या आहेत उर्वरित चेंडूंमध्ये. 5 षटकांचा खेळ आहे हा आणि 5 षटकांमध्ये 46 धावसंख्येचं टार्गेट. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. गोलंदाज पुन्हा आपल्या मार्गावर तयार. स्विच केलाय, चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये 1 धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु आता थोडासा हताश होतोय. लगेचच त्या ठिकाणी निराश दिसतोय हा बॅटर प्रत्यय. धावसंख्या धाव फलकावर सध्याच्या स्थितीला आहे ती फक्त आणि फक्त 6 धाबा. स्कोर इज 6. बॅटर तयार. सरळ बॅटने खेळून काढला जातोय, फ्लिक केलं जातोय, मनगटाची मदत सुद्धा घेतली. 1च धाव मिळेल बॅटरला. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेला, 1 धाव. चांगलं फिल्डिंग पाहायला मिळतोय फिल्डरद्वारे. रोखण्याचा प्रयास तर होतोय. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिलं षटक संपल्यानंतर प्रत्युत्तरादाखल 46 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना धावा लागल्या जातात 7. 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉल मध्ये 39 धावांची गरज आहे. 24 मध्ये पाहिजेत 39. पहिलाच मॅच रंगतदार होईल ही अपेक्षा आहे त्यांच्या समर्थकांना. आरटीजी किंग्स टीमचे समर्थक सुद्धा खूप मोठ्या जास्त संख्येने आपल्याला पाहायला मिळत आहेत. महिला भगिनी आहेत, त्यांचा सुद्धा आभार मानावे लागतील. त्यांचा सपोर्ट खूप चांगल्या पद्धतीनं हॅलो त्यांचा सपोर्ट सुद्धा चांगला मिळाला आहे आमच्या या खेळाडूंना आणि त्यामुळेच या सर्व महिला भगिनींचा आम्ही आभार मानतोय.
या मॅच कडे 7 धावा चालत 39 धावसंख्येची आवश्यकता. बॅटिंग करणाऱ्या ठाकूर लाईन या टीमला बॅकफुट आणि फ्रंटफुट या वेळेला ओळखला नव्हता बॅटरने. खेळायचं होतं ऑन साईडला चेंडू जातो ऑफ साईडला शॉट बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये लेग बाईचा इशारा. एक अतिरिक्त धाव मिळाली. धावसंख्या झाली आहे ती 8. 38ची अजूनही आवश्यकता आहे. 1.2 चेंडूचा खेळ संपलाय. ठाकूर लायन्स टीम जरी अडचणीमध्ये असले तरी त्यांना अडचणीमधून बाहेर काढणारे संकटामधून बाहेर काढणारे संकटमोचक खेळाडू त्यांच्या टीम मध्ये आहेत यात काही शंका नाही. मैदान क्रमांक 2 वर हा सामना सुरू आहे. आरटीजी किंग्स वर्सेस ठाकूर लायन्स या दोन टीम फार महत्वाचं असेल तर टॉस केलं जातील. शॉर्ट बॉल फुल करायचा होता. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. वेग भन्नाट होता गोलंदाजाचा. गोलंदाजी मार्गावर दुसरं षटक टाकण्याकरता गोलंदाज जर आपण बघितला तर प्रणय गोलंदाजी मार्गावर आलाय आणि त्याच्याद्वारे चांगले चेंडू टाकले जात आहेत. धावसंख्या धावफलकावर आहे ती 8 धाबा. पुल करायचा होता. बॅटचा झाला हलकासा स्पर्श आणि या विकेटने वाढतो. फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये हर्ष. विकेट डाऊन. दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 8. हॅलो नजर टाकूया मॅच कडे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलेत. चंदन सुद्धा आयकॉन खेळाडू आहेत. प्रत्येक टीम मध्ये 2-2 आयकॉन खेळाडू आहेत आणि कर्णधार आहे चंदन. धावसंख्या झाली आहे ती 2 गडी बाद 8. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आल्यानंतर चांगली कामगिरी होते. सुरेख कामगिरी बजावताना ते गोलंदाज पाहायला मिळत आहेत. प्रणय स्कोर इज 8 for 2. 8 धाबा 2 गडी बाद. दुसरं षटक सुरू आहे. दुसऱ्या षटकामध्ये 4 चेंडू टाकून सलत. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. फिल्डिंग मध्ये जास्त चेंजेस करतात. वेळ जास्त खर्च झालाय या इनिंगला त्यामुळेच सहकार्य करा. चंदन इज ऑन स्ट्राईक. ही इज अ ग्रेट प्लेअर. गोलंदाज तयार. प्रणय हो थोडस उसळी जास्त होती. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेला. फिल्डिंग सुद्धा तितकीच चांगली. एक धाव रोखली जाऊ शकत नाही. एक धाव मिळाली बॅटिंग करणाऱ्या ठाकूर लायन्स टीमला. धावसंख्या 2 गडी बाद 9. 5 चेंडूचा खेळ संपलाय. प्रत्येक चेंडू मागे आता रिक्वायर रन रेट वाढत चाललाय कारण 46 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 9 धावा झालेत. शॉर्ट बॉल वर केला हल्ला. चेंडूने गाठला लांबचा पल्ला. षटकाराशी वाढतोय संघाच्या धावसंख्येचा गल्ला. केला हल्ला वाढतोय गल्ला. सिक्सर. presenting you DJ Saheb DJ
षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता 31 धाबांची गरज आहे. 18 मध्ये पाहिजेत 31 धाबा. 31 रन्स रिक्वायर्ड टू विन. मॅन्डेटरी पॉवर प्ले तुम्हाला पहिल्या षटकामध्ये घ्यावा लागेल आणि बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे ते षटक क्रमांक 2 ते 4 मध्ये तुम्हाला तो पॉवर प्ले घ्यावा लागेल. आणि त्यामुळेच तशा सूचना या प्रत्येक टीमला दिल्या गेल्यात. आयोजक कमिटी मेंबर्सद्वारे चांगलं सहकार्य लाभलं जातोय ते म्हणजेच जनसेवा हॉस्पिटलचं. दोन षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 धाबा. अजून 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता धाबा पाहिजेत 31. क्रिश गोलंदाजी मार्गावर क्रिश आलाय. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा आलाय आणि स्कोरर आमचे दक्ष आहेत ते इशारा करत आहेत. बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेलाय मैदान क्रमांक 2 वर ठाकूर लायन्स टीम करता. क्रिश सोरगे गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे. बरेचसे खेळाडू आपल्याला या वसई तालुक्यातील बघायला मिळत आहेत. क्रिश सोरगे म्हणतात तर रावर या गावातून ते बिलॉंग करत आहेत. मागच्या वर्षी हाच खेळाडू प्रतिस्पर्धी संघामध्ये होता. ठाकूर लायन्स टीमचा सदस्य होता आणि आता त्यांच्या विरुद्ध तो गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज क्रिस. बघूया कशा पद्धतीने तो खेळ करतो, गोलंदाजी करतोय. स्ट्रायकिंग कडे बॅटर आहे तो चंदन. 15 वर 2 गडी बाद. पुढचाच बॉल आडव्या बॅटचा वापर केलाय. चांगला गॅप मध्ये चंदूला पाठवून दिला. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये 1 नाही 2 नाही 3 नाही धाव मिळते 4. DPL चौकार. क्रिकेट म्हटलं तर दबाव हा शब्दाला कुठेतरी कोपऱ्याला घेऊन जावं लागतं. धावसंख्या 4 ने पुढे सरकली. धावा लागल्या जातात 19. आपला नैसर्गिक खेळ खेळत असतो चंदन नावाचा खेळाडू. त्यामुळेच आयकॉनच्या भूमिकेमध्ये दिसतोय ठाकूर लायन्स टीम मध्ये. धावसंख्या 19. 2 गडी बाद. वाईड यॉर्करचा मारा. ब्लॉकर मध्ये चेंडूला टाकलं. बॅटरला बीट केलं. एका बाजूला षटकार किंवा चौकार लागतो त्यावेळेस आरटीजी किंग्सच्या खेब्यामध्ये शांतता आणि एखादा चेंडू डॉट गेल्यानंतर शिट्ट्या आणि भोंगे बसताना दिसतात. हीच तर खरी मजा आहे या क्रिकेटची आणि ती मजा लुटण्याकरता प्रेक्षक राज्य इथे उपस्थित झाले. 19 वर 2 गडी बाद. क्रिस पुन्हा एकदा तयार. चंदन करता ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा चेंडू आहे. 1 चौथी धाव पूर्ण केली. 1+1 2 धाव मिळतील. व्हाईट बॉलचा सुद्धा इशारा आलाय. धावसंख्या 2 ने पुढे जाते आणि धावा लागल्या जातात 21. चुकीला माफी नाही. इथे 1-1 धाव फार महत्वाची आहे आणि इथे अतिरिक्त 2 धाव मिळत आहेत. हा चेंडू त्याला परत टाकावा लागेल. 21 वर 2 गडी बाद. तिसरा षटक सुरू आहे. सूचित करायचा होता इरादा. व्हाईट बॉल तर आलाय आणि 1+1 2 धावा इथे सुद्धा मिळत आहेत. पुन्हा एकदा लय बिघडले आहे ते क्रिस या गोलंदाजाची. त्याला लय मध्ये यावं लागेल. धावसंख्या 2 ने पुढे जाते आणि धावा लागल्या जातात 2 गडी बाद. 23 धावा. 23 for 2. एमएस म्हणतो आम्ही दबाव या शब्दाला क्रिकेटच्या मैदानामध्ये कुठेतरी कोपऱ्याला नेऊन ठेवा. गोलंदाजाला समोर उभ्या असलेला 3 यष्टाच दिसायला पाहिजे तर फलंदाजाला पडणारा चेंडू दिसायला पाहिजे. कधी कधी बॅटिंग क्रीज मध्ये बॅटर वेगळी हरकत करत असतं त्यामुळेच नुकसान होत असतं गोलंदाजाचं. परंतु गोलंदाजाने कॉन्सन्ट्रेशन करून गोलंदाजी टाकायला पाहिजे. जसा आता चेंडू पडलाय अप्रतिम चेंडू होता. बाईचा इशारा आलाय प्रकाश भगत सरांचा.
असला तरी माझे मी धावबाद स्वरूपात एखादा विकेट मिळू शकतोय. आता बघूया नवीन बॅटर कोण आहेत. विनीत चौधरी चंदनच्या सोबत गेले, दोन्ही आयकॉन खेळाडू आहेत. या षटकामध्ये चेंडूंचा मारा केलाय, 4 चेंडू टाकले, 2.4 चेंडूच्या समाप्तीनंतर 24 वर 3 गडी बाद. 14 बॉल शिल्लक आहेत आणि 14 बॉल मध्ये पाहिजेत 22 धाबा. 14 मध्ये पाहिजेत 22. 14 चेंडू शिल्लक, 22 धाबांची गरज. सरळ बॅटने ऑन दी अपचा फटका क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला बसतात ते चेंडू सलमान शेपार मिळते धाबा 4. भंडारी प्रीमियर लीग चौकार. अगदी जवळ पोहोचलेत. 28 धाबा, 3 गडी बाद. पुन्हा वापसी करावी लागेल. 1 ते 2 ब्रेक थ्रू लगेचच मिळाले तर मग दबावाखाली येऊ शकतात ठाकूर लायन्स टीमच्या खेळाडू. अडोबॅटचा वापर केलाय. टायमिंग व्यवस्थित झाला नव्हतं. मिडऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, चांगली फिल्डिंग करतोय. थ्रो करण्याआधी 1 धाव तर मिळाली आणि याच बरोबर 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद धावा लागल्या जातात 29. कंपॅरिझन जर आपण बघितलं तर पहिल्या डावामध्ये आरटीजी किंग्स टीमच्या 32 धाबा होत्या, 2 गडी बाद झाले होते आणि प्रत्युत्तरादाखल 3 षटकांमध्ये 29 धाबा झालं ठाकूर लॉयन्स टीमच्या. त्यांच्या 3 गडी बाद झाले. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता अजून 17 धाबांची आवश्यकता. 12 मध्ये पाहिजे 17 धाबा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमोदर गीत. आवश्यकता मॅच जिंकण्याकरता ठाकूर लायन्स टीमला. स्ट्रायकिंगकडे चंदन आहे. चंदन चांगला धावा बनवतोय. 12 धावांचं योगदान त्याचं सध्या तरी पाहायला मिळतोय. अभिषेक यादव चांगला लेखाजोखा आमच्यापर्यंत देत आहे, चांगली माहिती देतात, त्यामुळेच आम्ही चांगलं धावतं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. अमर महतो आणि प्रकाश भगत सरांना तुम्ही मैदान क्रमांक 2 वर बघताय. याआधी पहिल्या डावामध्ये कॅरी रॉड्रिक्स सरांना तुम्ही पाहिलं होतं. चांगलं काम पंचांनी मागच्या आठवड्यामध्ये लेदर क्रिकेटच्या मॅचेस मध्ये केलं. ओहो, स्ट्रेट टू द बॉलर. गोलंदाजाने आपला फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलंय. धावबादचा धोका होता परंतु यष्टीरक्षकाने केलं नव्हतं काम. 1 धाव मिळाली बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावसंख्या 1 ने पुढे जाते आणि धावा लागल्या जातात 30. अंकित गोलंदाजी मार्गावर आहे आणि त्याच्याद्वारे चांगला खेळ व्हायला पाहिजे. अगोदरच्या षटकामध्ये आपण तो बॅटिंग पॉवर प्ले बघितला होता आणि आता मात्र तो बॅटिंग पॉवर प्ले संपलाय. इथे आता पॉवर प्लेची वाट न बघता गोलंदाजी करावी लागेल. आपली पॉवर काय आहे ती दाखवावी लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करणाऱ्या टीमने सुद्धा काहीतरी लक्ष आपल्या डोळ्यासमोर ठेवलं असेल. त्यांचे गोलंदाज नेमकं काय कामगिरी करतील. अंकित तयार. थोडासा कॉन्सन्ट्रेशन भंग होतोय. सी फॉर कंट्रोल, सी फॉर कॉन्सन्ट्रेशन हे फार महत्वाचं असतं आणि हे सध्या गोलंदाजामध्ये दिसत नाही. लय मध्ये जर आला तर अर्थातच भय मध्ये एखाद्या बॅटरला आणू शकतात. ठाकूर लायन्स टीमला जिंकण्याकरता लक्ष आता आहे ते अजून 16 या धावसंख्येचं. 16 धावा बनवायच्या आहेत उरलेल्या 11 चेंडूंमध्ये. 11 चेंडू आणि 16 धाबांची आवश्यकता. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल. पुन्हा प्रकाश भगत सर आपल्यापर्यंत वळत आहेत. इशारा त्यांचा आलाय. अतिरिक्त धाब्याची नोंद पुन्हा केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धाबा लागल्या जात आहेत. 3 गडी बाद 31 धाबा. सर्व काही सहज आणि सोपं होत आहे. जे काही मेहनत केल्यानंतर मिळतं त्याहून अधिक आता मेहनत न करताना मिळतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावसंख्या 31.
फुलपिच बॉल, एक धाव तर मिळाली. इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ टमासाबा, लेग बायचा इशारा आलाय. एक धाव मिळाली. एका अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या झाली 3 गडे बाद 32 धाबा. रिक्वायर्ड रन रेट वाढलाय जरूर, परंतु तितकी विश्वासनीय गोलंदाजी होते असं मला वाटत नाही. तो विश्वास प्राप्त करावा लागेल. आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे आणि आत्मविश्वासाला सोबत घेऊन तुम्हाला चांगलं काम करावं लागेल. टायमिंग व्यवस्थित साध्य करता आला नाही ते या वेळेला चंदन या बॅटरला. एक धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा धोका होऊ शकतो आणि दुसरी धाव होते पूर्ण. विकेट घेण्याचं स्वप्न राहतंय अपूर्ण. 2 धाव मिळतात ठाकूर लायन्स टीमला. दोघांमध्ये चांगली कॉलिंग झाली. कॉल खरं तर विनीत चौधरी या खेळाडूचा होता आणि त्यामुळेच या 2 धाव पूर्ण केल्यात चंदनने. धावसंख्या 2 ने पुढे जाते आणि 3 गडी बाद धावसंख्या 34. आमचे मित्र विनोद ठाकूर यांचं आगमन झालं, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. त्यांचे 2 सुपुत्र यशराज यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. आय थिंक ते सपोर्ट करतील आर्यन नाईट रायडर्स या टीमला. येस विनोदजी. स्वप्नील पाटील हे सुद्धा खेळण्याकरता उत्सुक आहेत. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. चांगली पंचांची कामगिरी बघायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाते आणि धाबा लागले जात आहेत 35 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 35 for 3. फक्त 11 धाबांची आवश्यकता आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडूंमध्ये 11 धावा पाहिजेत. आरटीजी किंग्स टीमच्या खेम्यामध्ये शांतता पसरलेत. कोणी हाताची घडी करतोय, कोणी कमरेवर हात ठेवतोय. सध्या शांत आहेत त्यांचे समर्थक. मॅच मधील गोलंदाजांवर विश्वास आहे त्यांच्या, कारण प्रत्येक 11 खेळाडूंमध्ये काहीतरी चांगली गुणवत्ता आहे. प्रत्येक खेळाडूमध्ये ती गुणवत्ता आहे. फुलटॉस बॉल होता. बॅटरच्या बॅटच्या रडार मध्ये चेंडू काय सापडत नाही. एकदा मिळाली. एका धाब्याची मदत मिळते. बॅटचं एज लागले. 1 धाव मिळाली. एका धाब्याची धावसंख्या झाली ती 36 धाबा. 8 चेंडू शिल्लक आणि 8 चेंडूंमध्ये धावा पाहिजे 10. 8 मध्ये 10ची गरज आहे. 8 बॉल रिमेनिंग, 10 रन्स रिक्वायर्ड टू विन. 8 चेंडूंमध्ये 10 धाबा. आरटीजी किंग्स मला वाटतं 2023 मध्ये त्यांचा परफॉर्मन्स खूप चांगला झाला होता. 2024 मध्ये तितका परफॉर्मन्स चांगला होताना दिसला नव्हता. फुलटॉस बॉल, 1 धाव ते मिळेल. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक पुढे जातोय. फेकी येईपर्यंत 1च धाव मिळाली बॅटर विनीतला. एका धाबेनिशी धावपळक पुढे जातोय आणि धाबा लागल्या जात आहेत त्या 37 धाबा 37. आता चेंडू शिल्लक आहेत 7 आणि 7 मध्ये 9 पाहिजेत. 7 बॉल 9ची आवश्यकता. मॅच आता कठीण होत चाललाय बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. दुसऱ्या बाजूला आत्मविश्वास नावाचा मित्र आपल्या जवळ घेतलाय फिल्डिंग करणाऱ्या आरटीजी किंग्स टीमने. गोलंदाज तयार. अंकित, त्याच्या कोट्यातील पुढचा बॉल. फुलपिच बॉल होता. सरळ बॅटने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला टोळावलाय. 1च धाव मिळाली. या वेळेला चंदनला षटक क्रमांक 4 ची समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागल्या जातात 3 गडी बाद 38. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 8 धाबांची गरज आहे. 6 मध्ये पाहिजे 8. कोणता संघ लावतोय कोणत्या संघाची वाट हे पाहण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. वेलकम बॅक आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचा आणि आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं आम्ही पुन्हा एकदा नरवीर चिमाजी आप्पा क्रीडांगणावर सहर्ष स्वागत करतोय. आपण बघतायत भंडारी प्रीमियर लीग BPL 2025 हे पर्व.
या पर्वामध्ये सुद्धा आपल्याला चांगले चांगले खेळाडू, चांगले संघ मालक पाहायला मिळत आहेत. 6 मध्ये पाहिजेत 8 धाबा. गोलंदाजीची जबाबदारी स्वीकारण्याकरता गोलंदाज आलाय हर्ष. आयकॉन खेळाडू आहे हर्ष. RTG किंग्स टीमचा आयकॉन खेळाडू आहे. संघ मालक म्हणून प्रसाद राऊत व शैलेश ठाकूर सरांकडे बघितलं जातोय. दुसऱ्या बाजूला ठाकूर लायन्स टीमचे संघ मालक म्हणून कमलेश ठाकूर. शॉर्ट बॉल, विकेट घेण्याकरता गोलंदाज करताय जीवाचा आटापिटा. फलंदाजाने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षकाला करतोय बाय बाय टाटा, सिक्सर. तुला रामाचं वरदान आणि एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. एक मुखानं बोला बोला जय जय चंदनला आता चेंडू वंदन करतायत. षटकार मिळतोय आणि षटकाराच्या मदतीनं धावसंख्या फुलली, धावसंख्या वाढली, धावसंख्येला गती मिळाली. धावसंख्या 44. 3 गडी बाद 44. 11 बॉल मध्ये 21 धावांची मदत चंदनची मिळाली या संघाला. डाऊन द लेग, फायनल लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 1 धाव पूर्ण केली. स्कोर इज लेबल. पहिल्या डावातील धावसंख्येची बराबरी साधली जाते. 3 गडी बाद 45 धाबा, 46 धावसंख्येचं टार्गेट होतं. आता 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 4 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 1 धाबेची गरज आहे. मैदान क्रमांक 2 वर 4 बॉल रिमेनिंग, 1 रन्स रिक्वायर्ड टू विन. थोडीशी चर्चा करतायत. चेंडूची पाहणी सुद्धा केली जाते. दर्जेदार खेळाडू पाहायला मिळत आहेत. टेनिस क्रिकेटची क्रेज जी आहे ती क्रेज आता अधिक वाढली जाते. ISPL सारख्या स्पर्धा होऊ लागल्यात. एक क्रिकेटपटूंसाठी चांगला प्लॅटफॉर्म आहे. जसं आपण या स्पर्धेमध्ये ISPL चे पंच बघतोय. सलग दुसऱ्यांदा ISPL मध्ये पंच म्हणून चांगली कामगिरी करणारे सुशांत मांजरेकर सर बघतोय आपण. कारण 34 मॅचेस झाल्या ISPL मध्ये. 34 पैकी 30 मॅच मध्ये पंचांची कामगिरी अतिशय चांगली चोखपणे बजावणारे पंच सुशांत मांजरेकर सरांना आपण मैदान क्रमांक 1 च्या दिशेने बघतोय. खूप चांगले व्यक्तिमत्व आहेत, चांगलं क्रिकेटचं नॉलेज आहे. क्रिकेटपटू सुद्धा ते होते. आणि मागच्या एका स्पर्धेमध्ये बोईसर येथील TVM क्रिकेट मैदानावर आमच्या सोबत अर्थातच सलग 2 दिवस पंचांची कामगिरी त्यांनी चांगल्या पद्धतीने बजावले. चांगला अनुभव त्यांचा मिळाला. मॅच कडे वळूया. फक्त आणि फक्त 1 धाब्याची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये हा सामना जिंकण्याकरता. आणि चर्चा तर होतोय. आमचे ऑफिशियल कॅरी रॉड्रिक्स मैदानाच्या आत जात आहेत. कॅरी रॉड्रिक्स एशियन पॅनलचे पंच आहेत. 2012 साली एशियन पॅनलचे जी परीक्षा असते, एक्झाम असते, ती एक्झाम पास झाले. आणि आफ्रिकेमधील लीग मॅचेस मध्ये अर्थातच आमंत्रण असतं या पंचांना. दुसऱ्या बाजूला संदीप गाबड सर. एक उंची बघितल्यानंतर असं वाटतं की वेस्ट इंडिज टीमचे भारी खेळाडू. चर्चा मी करेन. आणि ज्या पद्धतीने डिसिजन ते देत असतात अतिशय चांगले योग्य पद्धतीने निर्णय त्यांचं. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांना सुद्धा आवर्जून आमंत्रण असतं टेनिस क्रिकेटच्या. परंतु जास्तीत जास्त भर त्यांचा लेदर क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये असतो. आता पंच गेलेत चर्चेकरता मैदानाच्या आतमध्ये. ऑफिशियल तुम्ही बघतायत प्रकाश भगत, अमर महतो, संदीप गाबड, कॅरी रॉड्रिक्स हे पंच मैदान क्रमांक 2 वर गेलेत. चेंडूची पाहणी सुद्धा केली जाईल. DBN लाईव्ह द्वारे थेट प्रक्षेपण होतोय भंडारी प्रीमियर लीगचं. भंडारी समाज म्हटलं तर संपूर्ण भारतभर भंडारी समाजाचे लोक हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारी सुद्धा भंडारी समाजातील लोकांना चांगलं कार्य करताना आपण बघितलेलं आहे. म्हणजे तो इतिहास आहे. बघितला म्हणजे काय तर तो इतिहास आहे भंडारी समाजाचा. आणि भंडारी समाजाचाच एक असा खेळाडू आपल्या वसई तालुक्यातून जो साता समुद्रा पलीकडे जाऊन चांगलं क्रिकेट खेळताना दिसला. UAE टीमला रिप्रेझेंट केलं. 2014 पर्यंत चांगला खेळ त्याचा त्या UAE टीम मधून पाहिला होता. तेच श्री स्वप्नील प्रकाश पाटील यांना सुद्धा आपण भंडारी प्रीमियर लीग मध्ये खेळताना बघतोय. त्यांच्या दृष्टिकोनातून कोणतीच स्पर्धा छोटी किंवा मोठी नसते. एखाद्या छोट्या स्पर्धेमधून सुद्धा तुम्हाला आनंद मिळवता आला पाहिजे. क्रिकेट हा खेळ आहे जो आपल्याला शरीराकरता सुद्धा चांगला फायदेमंद ठरत असतोय. मैत्री
संबंध वाढवण्याकरता सुद्धा क्रिकेट खेळायची मदत होते. प्रकाश झोतामध्ये येण्याकरता सुद्धा क्रिकेट खेळायची मदत होत असते. फिटनेस करता सुद्धा या क्रिकेट खेळायची मदत होत असते. एकंदरीत भरपूर फायदे आहेत या क्रिकेट खेळाचे. चांगले मित्र दिलेत, चांगली प्रसिद्धी दिली, चांगला पैसा सुद्धा हा क्रिकेटचा खेळ देतोय. टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा आता पैशांचं लयलूट होत असतं. खेळाडूंवर पैशांचा वर्षाव केला जातोय. ISPL सारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये 21 लाखापर्यंत टेनिस क्रिकेटपटूंना आतापर्यंत जो इतिहास आहे तो पैसा मिळतोय. खूप चांगलं काम आणि पंचांना सुद्धा चांगला फायदा झालाय त्या ISPLचा. जसं आज सुशांत मांजरेकर एक मोठं नाव बनलंय. व्हॉट हॅपन, फक्त एका धाब्याची गरज आहे आणि मॅच थांबलाय. 3 गडी बाद, धावसंख्या 45, 45 for 3. दोन्ही टीम सपोर्ट्स करा. जर सपोर्ट्स केला तर वेळेवर आपल्या मॅचेस संपतील. इथे कॅरी रॉड्रिक्स सर आपली 10 मिनिटं इथे वाया गेलेत हे चर्चा करता. एक हसरा चेहरा कॅरी रॉड्रिक्स सरांचा बघू शकतायत आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. प्राऊड फील होतोय. प्राऊड ऑफ वसई असं म्हणायला सुद्धा काय हरकत नाही. इतकं चांगलं काम ते करत आहेत. संदीप गावड सर असो, कॅरी रॉड्रिक्स असो, प्रकाश भगत, दीपक कोतवाल, सर्वांच्या असलेले गुण हे अर्थातच आम्ही सर्वांसमोर आणणार आहोत. आणि याच बरोबर या मॅचला जिंकले ठाकूर लायन्स टीमने. कॉंग्रॅच्युलेशन ठाकूर लायन्स टीम. ठाकूर लायन्स टीम या ठिकाणी जिंकले. लाईनअप मध्ये जा. आयटीजी किंग्स आपले सर्व खेळाडू लाईनअप मध्ये जातील, हँडशेक करतील आणि तदनंतर ते मैदान सोडतील. ठाकूर लायन्स टीम लाईनअप मध्ये आपले संपूर्ण टीम जाऊ द्या. एका लाईन मध्ये तुमचा संपूर्ण संघ जाईल, हस्तांतरण करेल आणि तदनंतर ते मैदान सोडेल. ठाकूर लायन्स कॅप्टन प्लीज गो अहेड विथ युअर टीम. मुखान बोला बोला जय जय हनुमान.